कुणाकडे प्रत्येकाने फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं गाणं संपवावं हे सर्व गायकांनी समजून घेतलं तर राहिलेल्या गायकांना वेळ मिळेल। आमच्या आदरणीय मेघानंद दादा जाधव यांच्यासारख्या लोकांना ऐकायचं आहे आम्हाला। प्रल्हाद बरेचसे गायक आहेत, डॉक्टर किशोर वाघ सर आहेत, यांना सुद्धा ऐकायचं आहे आम्हाला सर्वांना। जय भीम। म्हणून मी माझ्या अतिशय शॉर्टमध्ये गाणार आहे। माझा लहान भाऊ महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध गायक सूरज आतिश यांनी अतिशय दमदार पद्धतीने आपल्या पुढे सादरीकरण केलेलं आहे। आणि खरोखर सूरज आतिश सारखे पोरं जेव्हा गातात तेव्हा असं वाटतंय की बाबासाहेबांची चळवळ खरोखर योग्य हातात आलेली आहे। आता आम्ही रिटायर झालो तरी काही हरकत नाही, रिटायरमेंट घ्यावी आपण असं वाटतंय। कारण बाबासाहेबांनी आपल्या परिश्रमाने हा माळा समतेचा माळा इथपर्यंत फुलवत आणलेला आहे। म्हणून कवी म्हणतात की भीमा तुझ्या रक्षण कसे करावे, कामीच एकटीने काटे उरी भरावे। की भीमा तुझ्या माळ्याचे रक्षण कसे करावे, कामीच एकटीने हे काटे उरी धरावे। अरे तू वारसाने हक्क केले ज्यांच्या नावे, का त्याच वैभवाने कुंपण तुझे गिरावे। अरे बापासी बेईमानी केली ज्या लेकरानी, त्या पापी लेकासाठी आईने तरी का रडावे, आईने तरी का त्या पापीने हे लोक करून गेले। तो वामन दादा फिल्मीमध्ये त्यांचे किती तरी चांगले गाणं आहे। वामन दादांना फिल्म साईटची ऑफर होती की तुम्ही या आमच्याकडे लिहा, परंतु बाबासाहेबांवर किती प्रेम वामन दादांचं। प्रल्हाद दादा शिंदे गाता गाता गेले, प्रताप सिंग दादा आजारी असतानाही समाजाची सेवा अविरतपणे करत गेले। ह्या लोकांचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे। आणि या तिन्ही दिग्गज गायकांचे कवींचे अतिशय गाजलेले गीत आहे, परंतु त्यांच्यावर लिहिणं आणि त्यांच्यावर गाणं हा एक मोठा अनुभव असतो। म्हणून आजचं हे गीत मी त्यांच्यासाठी माझे सुदेशजी कांबळे माझ्यासोबत जे मला पेटीवर साथ करतात, कवी सुदेश कांबळे यांनी हे गीत केलेलं आहे, ते आपल्या पुढे सादर करता येतं। अरे माझ्या भावा या गावा क्या बात है।
प्यारे सटोक असते. वामनदादांना त्यावेळी खंत होती, आजही ती खंत आहे, आजही ती खंत आहे. चळवळ कुठल्या दिशेने गेली ते पाहणं गरजेचं आहे. म्हणून धमाजोबाचे काम जे काही सरपंच वायकडे यांच्या वतीनं बराच सन्मान आलेला आहे. ऐका जो कलाकार वाद्यवृंद आहे त्यांच्यासाठी एकदा दोनदा टाळ्या होऊन जाऊ. कारण आपलं काम आहे प्रत्येकाला अप्रिशिएट करणं. आपण आपल्या माणसाचं कौतुक नाही करायचं तर कुणी करायचं. सरदार सर सुद्धा सांगून गेले. म्हणून म्हणायचं आहे का पहिलं कडवं गाते आता साऱ्या जगाला साहित्याची पर्वणी फार वाईट पद्धतीने झालेला आहे. चळवळीशी जे लोक इमाने इतबारे वागले त्याचा समाजाने कायम घेऊन गौरव केलेला आहे. लक्षात ठेवा. अशोक दादा संपूर्ण महाराष्ट्र पालता घालत आहे. आपल्याला माहित आहे चळवळीशी गद्दारी करणाऱ्यांचे काय हाल होते. म्हणून कारण आज खातो तो खास आणि घेतो तो श्वास केवळ बाबासाहेबांमुळे. म्हणून ऐका पुढचं कडवं सादर करते. कोकिळ कंठी गायकीचा
ज्यांचं बरेच वर्ष झाले नाव ऐकून आहे आदरणीय चंद्रकांत दादा शिंदे आणि हुबेहूब खरं प्रल्हाद दादा शिंदे सारखे आपण दिसताय. मला आपण इथं यावं आणि कृपया माझ्या डोक्यावर हात ठेवावं एवढंच माझी विनंती आहे. मी सध्या मला प्रल्हाद दादांना आशीर्वाद दिलाय आहे का नाही. हुबेहूब प्रल्हाद दादा शिंदे देखो यारो नफरतों का असर तो देखो यारो. चलो आखरीचं गाणं गाते आपल्या पुढे. काळे येणारा आंबोरे दादा आदरणीय आमचे प्रवीण सरदार सर व आमचे मला अतिशय म्हणजे सुंदर गोळ गायचे गायक आहे धामादादा शिरसाट. तुम्ही तिघांनी कृपया एका मिनिटासाठी इथं यावं. या धामादादा प्लीज प्लीज मला चळवळीसाठी पाहिजे तसा वेळ मिळत नाही कारण माझा जॉब आहे. बाबासाहेब म्हणले की चळवळ करताना तुम्ही तुमचा नोकरी धंदा सांभाळा परंतु मला जसंही वेळ मिळतो तसं मी चळवळीसाठी असते. आणि हे तिघं हे माझे बंधू आहेत. एकदम गोड गाण्याचे गायक आहे. तेव्हा सर द्या ना नाही आमचे वारफडे सर आहे देवादादा आहे संपूर्ण कमिटीचे लोक ज्यांनी मला किमान 4-5 वेळा फोन करून ताई यावर्षी तरी याल का हो ताई यावर्षी तरी याल का हो. मी 100% प्रयत्न करते आणि येते नक्की येते म्हणलं तुमच्या गायगावला. तर हे 4 माणसांचे आम्हाला फार मोठं योगदान आहे. त्यामुळे यांना मी खरंच डेब्यू करते. ऐका साधना ताई ऑफिसर आहे MSCB मध्ये टाळ्या वाजवा. माहिती आहे का 1 लाखापर्यंत कार्यक्रमाचं फी घेते. या ठिकाणी ताईंचे प्रोग्राम खूप मोठे असतात पण आम्ही फक्त ताईंना फोन केला. ताईंनी आम्हाला पैशाचं म्हटलंच नाही नुसतं फोन केला. ताईला एका शब्दात म्हटलं सर येतो सुट्टी काढतो तुमच्या कार्यक्रमासाठी म्हणून ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा.
देवा क्या ये दिल तकलीफ में है और तकलीफ देने वाले दिल में है। ये दिल तकलीफ में है और तकलीफ देने वाले दिल में है। मनु महाराज पाण्यासाठी एक घोट पाण्यासाठी वन भटकावं लागलं आमच्या आईला। जेवढे विचार मंचावर उपस्थित आहे सर्व दिग्गजांना सविनय जयभीम करते आणि सत्य बोले। एक घोट पाण्यासाठी वन भटकावं लागलं आमच्या मायला बाबासाहेबांच्या आधी। अगं पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग मी लई नाही मागत धर्माचं इंग्लिश हे गाड ग। पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग मी लई नाही मागत धर्माचं इंग्लिश हे गाड ग। माझी माँ तू जर मला पाणी देशील अगं तुझ्या गाईला हिरवा चारा गवताचा मोठा भारा अगं जळणाचा लाकूड फाटा मी आणून देईन सारा पण कर्माचा वा धर्माचा ये पोरा काळ ग मी लई नाही मागत धर्माचं इंग्लिश हे गाड ग। अरे छोट्याशा पोकराला घेऊन आमची माय वन पाण्यासाठी भटकली ते पण कोणीही घोडभर पाणी दिलं नाही तिला। पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग म्हणून बाळांनी अरे आईच्या पदरात जीव सोडला। माय मेली आमची परंतु पुण्यात एका दुपारी ही हाक आली कानी पुण्यात एका दुपारी ही हाक आली कानी जोहार माय बाबा मा पाणी वाडा पाणी। अरे आरित करणे जाणता तो महात्मा आला धावुनी महात्मा फुले बर का नाहीतर गफलत होऊ शकते नाहीतर तुम्ही समजा महात्मा गांधी नव्हे महात्मा फुले। अरे आरित करणे जाणता तो महात्मा आला धावुनी आणि पाजलय त्यानं मागा महाराले पाणी पाजलय त्यानं मागा महाराला पाणी। अरे निसर्ग निर्मित पाणी माणसाला पेटत नव्हतं। अरे तळ्यात होतं पाणी नदीत होतं पाणी ओढ्यात होतं पाणी तळ्यात होतं पाणी नदीत होतं पाणी ओढ्यात होतं पाणी। अरे पण त्याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात होतं पाणी त्याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात होतं पाणी। पण बाबासाहेबांच्या कृपेने हे महामानव झगडले तुमच्यासाठी आमच्यासाठी तेव्हा कुठे हे दिवस आले। आमच्या महिला कपाट उघडतात तर विचार करतात सोय नाही कोणती साडी नेसून कोणतं नाही समजत नाही। 4-4, 5-5 हजाराच्या साड्या आहेत बायांकडे। आमची पुरुष वर्ग सुद्धा क्या बात आहे कसा माळरान फुललाय बघा वा वा क्या बात आहे क्या बात आहे। अरे बाबा लोकरे साहेब बघा क्या वा 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 क्या बात आहे सर सब बाबासाहेब महावीर सर बाबासाहेबांचं कष्ट बाबासाहेबांची 4 पोरं गेली होती तुमच्या आमच्यासाठी 4 पोरं गेली बाबासाहेबांची चळवळीसाठी। आम्ही काय करतो खाऊन चळवळ राबवण्याचं काम नाही बांधवांनो। चळवळीसाठी मरावं लागतं खपावं लागतं। चळवळ पैसा कमवून होत नाही समाज तुम्हाला किती मानतो त्यावर अवलंबून आहे चळवळ नाहीतर पैसा अनेक जण कमावतील परंतु समाजच आहे म्हणून म्हणायचंय काळ येणारा आठवण काढत राही गोड गीतांची मेजवानी वाढत राही गोड गीतांची मेजवानी वाढत राही गोड गीता
कुठे आहेत? शाहीर DR इंगळे. या गीताचे कवी आदरणीय सुदेश कांबळे. दादा जयभीम करा उठून जरा लोकांना. सुदेश कांबळेंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अगदी अल्पावधीमध्ये त्यांनी हे गीत लिहिलं आहे. आम्हाला वेळ सुद्धा मिळाला नाही प्रिपेअर करण्यासाठी, परंतु ठीक आहे. म्हणून सुदेश परी साधना करी, सुदेश परी साधना करी, शिलवन माणसं गुणाची है. अरे वो प्रताप सिंग, बाबा प्रताप सिंग. सूरज आतिश संपूर्ण तुमच्या कृपेने संपूर्ण भारतभर तो सतत प्रोग्राम करत आहे, कारण तोही चळवळीशी तेवढा डेडिकेट आहे. अगदी लहान वय आहे त्या पोरांचं, म्हणून मला वाटतं की चळवळ चांगल्या लोकांच्या हातात आहे. बाबासाहेब म्हणायचे ना, बाबासाहेब म्हणायचे की मी गेल्यानंतर माझ्या चळवळीचं काय. विवेकानंद दादा, मी गेल्यानंतर माझ्या चळवळीचं काय. हे बघा सूरज भाऊ आहे माझा. अब टेन्शन नाही हम लोगों को. हम चंद्रकांत दादा, आपल्याला टेन्शन आहे, चळवळ चांगल्या पोरांच्या हातात आहे. बरोबर. या माझ्या भावासाठी टाळ्या होऊन जाऊ. गुणी लेकरो या. आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनी माझ्या गीतावर लहान भावाने मोठ्या बहिणीला बक्षीस दिलं. म्हणजे मी त्याची लाडकी बहीण झाले का काय. मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाही बरं का, लक्षात ठेवा. मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाही, मी ते फॉर्म देखील भरला नाही, पण मी तुमच्या सगळ्यांची लाडकी बहीण होऊ इच्छिते. तुमच्या सगळ्यांची लाडकी बहीण मी होऊ इच्छिते, कारण माझ्यासाठी अनमोल असा धनाचा साठा तुमचं प्रेम आहे. काय नको मला. म्हणून हे माझ्या भावा, हे भाऊ भावा, हे माझ्या भावा, हे माझ्या भावा. अरे जयंती सांगा कोणाची हाय, जयंती सांगा कोणाची हाय. बाबा प्रताप सिंग प्रल्हाद दादा दौलत साऱ्या जगाची हाय. बाबा प्रताप सिंग प्रल्हाद दादा दौलत साऱ्या जगाची हाय. बाबा प्रताप सिंग प्रल्हाद दादा दौलत साऱ्या जगाची हाय. बाबा प्रताप सिंग प्रल्हाद दादा दौलत साऱ्या गरजेचं आहे. म्हणून म्हणायचंय काळ येणारा आठवण काढत राही, गोड गीतांची मेजवानी वाढत राही, अरे सुदेश परी शेवटी दादा सांगते. या गीताचे कवी शाहीर इंगळे कुठे आहेत. इंगळे साहेब, इंगळे काका कुठे आहेत. शाहीर DR इंगळे. या गीताचे कवी आदरणीय सुदेश कांबळे. दादा जयभीम करा उठून जरा लोकांना. सुदेश कांबळेंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अगदी अल्पावधीमध्ये त्यांनी हे गीत लिहिलं आहे. आम्हाला वेळ सुद्धा मिळाला नाही प्रिपेअर करण्यासाठी, परंतु ठीक आहे. म्हणून सुदेश परी साधना करी, सुदेश परी साधना करी, शिलवन माणसं गुणाची है. अरे वो प्रताप सिंग, बाबा प्रताप सिंग. बाबा
तो सतत प्रोग्राम करत आहे, कारण तोही चळवळीशी तेवढा डेडिकेट आहे. अगदी लहान वय आहे त्या पोरांचं, म्हणून मला वाटतं की चळवळ चांगल्या लोकांच्या हातात आहे. बाबासाहेब म्हणायचे ना, बाबासाहेब म्हणायचे की मी गेल्यानंतर माझ्या चळवळीचं काय. मेघानंद दादा, मी गेल्यानंतर माझ्या चळवळीचं काय. हे बघा सुरत भाऊ आहे माझा, अब टेन्शन नाही हम लोगों को. हम चंद्रकांत दादा, आपल्याला टेन्शन आहे, चळवळ चांगल्या पोरांच्या हातात आहे. बरोबर, या माझ्या भावासाठी टाळ्या होऊन जाऊ. कोणी कोणी लेकरो या. आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनी माझ्या गीतावर लहान भावाने मोठ्या बहिणीला बक्षीस दिले. म्हणजे मी त्याची लाडकी बहीण झाले का काय. मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाही बरं का, लक्षात ठेवा. मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाही, मी ते फॉर्म देखील भरला नाही. पण मी तुमच्या सगळ्यांची लाडकी बहीण होऊ इच्छिते. तुमच्या सगळ्यांची लाडकी बहीण मी होऊ इच्छिते, कारण माझ्यासाठी अनमोल असा धनाचा साठा तुमचं प्रेम आहे. काय नको मला.